नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या चॅनलवरती आज ब्लॉग बनवतोय. मित्रांनो, सर्वांच्याच आवडीचा आज आहे दिवस, कारण आज आहे सुट्टीचा दिवस, तो म्हणजे रविवार. बरेच फॅमिली मेंबर्स आणि मित्रमंडळी पण म्हणत होते की तुम्ही घरातले ब्लॉग का नाही दाखवत, म्हणून आपण आज थोडंसं एक नवीन प्रयत्न करणार आहे, नवीन ट्राय करणार आहे की घरातल्या काही गोष्टी आपण दाखवणार आहे, जे काय आहे ते जेन्युइन दाखवणार आहे. तर आज आपला प्लॅन असा असणार आहे, काल आषाढी एकादशी, वर्षातली सगळ्यात मोठी आषाढी एकादशी होती. शनिवारी आषाढी एकादशी होती आणि आज आहे रविवार, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडतो. तर आज आपण उपवास सोडणार आहे आणि त्याची रेसिपी आज आपण काय काय करणार ते पण मी तुम्हाला घरातल्या गोष्टी दाखवणार आहे. आणि त्यानंतर आपण जाणार आहे आपल्या आसपास असणाऱ्या 1-2 मंदिरांना भेट द्यायला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या इथे एक जवळच तर संगमेश्वर मंदिर आहे मित्रांनो, आणि तिथं करा आणि चांबळे या 2 नद्या एकत्र मिळतात. ते खूप अतिशय सुंदर असा तिथला एक व्ह्यू तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओ मधून दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या एका नवीन ब्लॉगला. तिकडे देवांश आणि ईश्वरीचं क्रिकेट चाललंय घरातच. ओ व्हेरी नाईस. टाक बळा बॉल, टाका बॉल. हा चल टाक. वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. गुड 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 गुड. आता मित्रांनो, मी आलोय आपल्या किचन सेक्शन मध्ये आणि मॅडमची आमच्या तयारी चाललेली आहे किचन मध्ये जेवणाची. आज उपवास सोडायचा आहे आपल्याला, तर त्याच्यामुळे इथं काय दिसतंय, हे दिसते खीर, शेवयाची खीर आहे. आणि या बाजूला छोले रेसिपीची तयारी चाललेली आहे आणि जिरा राईस पण असणार आहे आपल्याकडे आज. तर अशा पद्धतीचा आज जेवणाचा मेनू असणार आहे. जेवण तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तर आता छोलेची रेसिपी चालू आहे. कांदा, त्यानंतर मिरची, त्यानंतर टोमॅटो, हे सगळं आता या कढईमध्ये जाईल. तर याच्यामध्ये मी आता मिरची ऍड केलेली आहे, कांदा पण भाजलेला आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ऍड करायचे. टोमॅटो पण आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे सगळं एकत्र. आणि आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करणार आहोत. धणेपूड, किचन किंग मसाला, लाल पण आणि तिखट. तर आता हे चांगलं मस्त फ्राय झालंय, भाजलेलं आहे चांगलं. तर आता आम्ही याच्यामध्ये छोले ऍड करणार. सिंपल अशी भाजी केलेली आहे मी. आणि सगळ्यात शेवटी आता मीठ ऍड करते मी चवीनुसार. तर आम्ही कधी घरी भाजी बनवली छोलेची तर अशीच बनवतो. तर आपल्या इकडे भाजीला उकळी येईपर्यंत मी आता साईडला राईस करणार आहे, जिरा राईस. तर मी तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता तूप थोडंसं गरम झालं ना, त्याच्यामध्ये जिरे आणि तमालपत्र. आता हे भाजून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता भिजवलेले तांदूळ थोडेसे भिजवून घेतले होते, धुवून स्वच्छ भिजवले होते. आता हे भाजलेले आहे. तर आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं. जास्त पाणी नाही टाकायचं, इंद्रायणी राईस असल्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं. आता मीठ टाकायचं चवीनुसार. झाकण लावून शिट्टी करायची. काय करतोय देवांश? काय करतोस तू? काय? उंदीर मामा. देवांश तू काय खातो रे? काय पेला? हो, छान छान छान. खा. म्हणा ज्ञानोबा माऊली. आता नैवेद्य दाखवून झालंय, आता मस्त जेवण करूया. आता ईश्वरी आणि देवांश बसलेले आहेत जेवायला. मस्त आता पुरी आणि छोले, मस्तपैकी खीर वगैरे. तू काय खाणार? छोले. अरे वा, बर बर, खावा. चालू करा, चालू करा. कसं खातोस दाखव, कसं खायचं. हा, गुड बॉय. छोले खिरीत न खातायची. तर मित्रांनो, आता आमची पंगत बसलेली आहे सगळ्यांची. आणि चला आता उपवास सोडूया. ईश्वरी आणि देवांशने सुरुवातच केलेली. उपवास सोडतोय मी आता.
चला सुरुवात करूया काहीतरी गोडानं. पुरी आणि मस्तपैकी खीर. मस्त वाटतंय, मस्तच. चला मंडळी आता या जेवायला. A few moments later. मित्रांनो आता आम्ही आलोय सोपानदेव मंदिराच्या शेजारी आणि हे बघू शकता तुम्ही सोपानदेवांचं मंदिर. ज्ञानेश्वरांचे बंधू जे आहेत ते सोपानदेव महाराज आहेत आणि यांचंच हे मंदिर आहे. खूप मोठं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो आता आम्ही सोपानदेव मंदिराच्या शेजारी आलोय आणि सोपानदेव मंदिराच्या शेजारी असणारी कऱ्हा नदी तुम्ही बघू शकता. ही नदी ॲक्च्युली पावसाळी नदी आहे आणि अतिशय सुंदर असं दृश्य इथलं झालंय कारण आता पावसाळा आहे. मस्त वाटतंय. हाय कर. हा सासवडचं ग्रामदैवत असणाऱ्या काळभैरवनाथांचं हे मंदिर आहे. हे पण मंदिर अतिशय बघण्यासारखं आहे. तुम्ही जर कधी सासवडला आलाच तर हे मंदिर पण बघा, जरूर बघा. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो आता सध्या मी आलेलो आहे संगमेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आणि तुम्ही बघू शकता हे पावसाळ्यामध्ये किती मस्त असा नजारा झाला आहे. इथं हे संगमेश्वराचं मंदिर आहे. माझ्या बऱ्याच ब्लॉगमधून तुम्ही बघितलं पण असेल आपल्या चॅनलवरती. अतिशय सुंदर असा नजारा आहे आणि या पुलावरून जर बघितलं ना मित्रांनो तर खूप सुंदर दिसते. ते पण मी तुम्हाला दाखवतो. तिथून खूप छान व्ह्यू येतोय. दोन्ही नद्या दिसतात. मित्रांनो जवळजवळ 7 वाजत आलेत आणि या मंदिराचा नजारा तुम्ही बघा किती मस्त दिसतंय. अतिशय सुंदर असा नजारा आहे. मित्रांनो हे मंदिर जे आहे ना आमच्या घरापासून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. खूप छान अशी जर संध्याकाळ घालवायची असेल तर हे आम्ही असंच इथं नेहमी येऊन बसतो. मस्त असा घाट वगैरे परिसर मस्त बनवला आहे नगरपालिकेने आणि खूप छान दिसतंय सगळं. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर ऑब्व्हियसली लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.